काल काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा झाली आणि ही युतीची घोषणा झाल्यानंतर याचा नेमका फायदा कुणाला होणार, तोटा कुणाला होणार, या सगळ्याबद्दल आडाखे बांधायला लोकांनी सुरुवात केली. म्हणजे त्याचा ठाकरेंना तोटा होणार असं काही जणांचं म्हणणं होतं, तर काही जणांचं त्याचा भाजपला तोटा होणार असं म्हणणं होतं. पण यातली नेमकी सत्यता काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत. त्यामुळं वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल हे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर काल काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा झाली आणि त्यांच्या युतीचा कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला तोटा होणार आहे याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली. आता लक्षात घ्या, जर त्यांच्या युतीचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार आहे हे जर आपल्याला नीटपणे समजून घ्यायचं असलं तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की काँग्रेसला कोणती मतं मिळतात आणि वंचितला नेमकी कोणती मतं मिळतात. म्हणजे मुंबईतला काँग्रेसचा वोटर कोण आहे आणि जो वंचितचा वोटर आहे तो वोटर कोण आहे. तर आधी आपण तो वोटर कोणता आहे ते समजून घेऊ आणि काँग्रेस जर वेगळी लढली नसती किंवा वंचित आणि काँग्रेस यांनी ठाकरेंची बाजू घेतली असती तर त्याचा फायदा कोणाला झाला असता हे आपण समजून घेऊ. तर काँग्रेसचा सगळ्यात मोठा वोटर आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. म्हणजे मुस्लिम समाज परंपरागतरित्या काँग्रेसला मतदान करत आलाय आणि तो अजूनही बऱ्या प्रमाणात काँग्रेसची साथ देत असतो. त्यामुळं जो मुस्लिम वोटर आहे तो आता काँग्रेस वेगळी लढल्यामुळं काँग्रेस आणि वंचितला मिळणार आहे. म्हणजे जर काँग्रेस ही ठाकरे बंधूंच्या सोबत आली असती तर बऱ्या प्रमाणात तो वोटर ठाकरेंना मिळाला असता. याचं दुसरं कारण म्हणजे कोविड पासून किंवा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून जो मुस्लिम वोटर आहे तो काही प्रमाणात का होईना ठाकरेंकडे शिफ्ट झालाय किंवा ठाकरेंबद्दल मुस्लिम वोटरला एक सहानुभूतीची भावना निर्माण झाली आणि त्यामुळं हा वोटर ठाकरेंकडे शिफ्ट झाला असता. पण आता काँग्रेस वेगळी लढल्यामुळं हा वोटर काँग्रेसकडे जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपला विरोध करायचा किंवा भाजपच्या विरोधात जो निवडून येऊ शकतो अशा उमेदवाराला मतदान करायचं हे राजकीय शहाणपण मुस्लिम मतदाराकडे. पण लक्षात घ्या, मेजॉरिटी मुस्लिम मतं ही ह्या राजकीय शहाणपणामुळे ठाकरेंना पडली आणि थोड्या फार प्रमाणात का होईना म्हणजे 500,000 मतं जरी काँग्रेसला पडली तरीही तिथं ठाकरे बंधूंचा तोटा होऊ शकतो. कारण की महापालिकेच्या गणितात 500 किंवा 1000 मतं ही खूप मोठी मतं असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काँग्रेसचा आणि वंचितचा एक कॉमन मतदार आहे, तो कॉमन मतदार म्हणजे दलित मतदार आहे. आता ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे की दलित मतदार असेल किंवा मुस्लिम मतदार असतील हे दोन्ही मतदार हे काही भाजपला मतदान करत नाहीत. त्यामुळं काँग्रेस आणि वंचित हे जर ठाकरेंसोबत असते तर तो मतदार हा पूर्णपणे ठाकरे बंधूंना मिळाला असता. पण आताच्या परिस्थितीत तो मतदार सुद्धा ठाकरे आणि वंचित काँग्रेस यांच्यामध्ये विभागला जाणार आहे आणि खूप मोठा भाग आहे. म्हणजे दक्षिण मुंबईचा काही भाग असेल किंवा धारावीचा काही भाग असेल किंवा चेंबूर मधला काही भाग असेल, म्हणजे जो फिल्टर पाड्याचा वगैरे भाग आहे, हा या सगळ्या भागामध्ये दलित मतदार हा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ही गोष्ट पण आपण समजून घेतली पाहिजे की हा जो सगळा भाग आहे तो भाग हा मराठी मतांचा पट्टा आहे. त्यामुळं इथं जे मतदान पडत असतं ते मराठीच्या मुद्द्यावर पडत असतं. मतदारांचं हे मानसशास्त्र जर आपण लक्षात घेतलं इथं सुद्धा ठाकरे बंधूंना काही प्रमाणात का होईना डेंट पडलेला आपल्याला बघायला मिळतं. तर काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे फक्त ठाकरे बंधूंना डेंट पडणार आहे का, तर तसं नाहीये. काही प्रमाणात हा डेंट भाजपला सुद्धा पडताना दिसणार आहे. तो कसा, तर परप्रांतीय मतांमध्ये सुद्धा काही प्रमाणात का होईना काँग्रेसचा चंक आहे. मुंबईचं जे कॉस्मोपॉलिटन नेचर आहे, म्हणजे मुंबईत सगळीकडची भारतातल्या सगळ्या शहरांमधली सगळ्या राज्यांमधली लोक येतात. याचा जर विचार केला तर मुंबईमध्ये दक्षिण भारतीय मोठ्या प्रमाणावर आहे आणि उत्तर भारतीय सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तर जो उत्तर भारतीय मतदार आहे आणि विशेषतः उत्तर भारतीय हिंदू मतदार आहे
तो मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान करतो, हे याआधी सुद्धा सिद्ध झालंय. म्हणजे अनेक निवडणुकांमधून या गोष्टी समोर आलेल्या आहेत, की सध्याच्या काळात जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे, तो उत्तर भारतामध्ये डॉमिनंट आहे. मुंबईमध्ये असलेला जो उत्तर भारतीय मतदार आहे, तो उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहील असं दिसतंय. पण धारावी सारखा काही भाग असेल किंवा इतर छोटे छोटे पॉकेट्स असतील, या पॉकेट्स मधून उत्तर भारतीय मतदार सुद्धा काँग्रेसला मतदान करतात, हे आपल्या लक्षात आलंय. पण हे जरी असलं तरीही मोठ्या प्रमाणावर जो उत्तर भारतीय मतांचा चंक आहे तो भाजपला मिळतो. पण काही प्रमाणात का होईना जे उत्तर भारतीय मतदान आहे ते काँग्रेस स्वतःकडे वळवून घेऊ शकते, किंवा जर ठाकरे बंधूंच्या सोबत काँग्रेस गेली असती तर ते काँग्रेसला मिळालं नसतं. असं उत्तर भारतीय मतदान काँग्रेस वेगळी लढल्यामुळं काँग्रेसला मिळू शकतं आणि तिथं तो भाजपसाठी डेंट असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो उत्तर भारतीय मतदार आहे त्यात काही प्रमाणावर मुस्लिम मतदान सुद्धा आहे आणि हे मुस्लिम मतदान हे काँग्रेसला मतदान करू शकतं. म्हणजे काँग्रेस जर वेगळी लढली नसती तर ठाकरेंना मतदान करायचं की ठाकरेंना मतदान करायचं नाही, हा प्रश्न त्यांच्या समोर असता. पण आता काँग्रेस वेगळी लढत असल्यामुळं एक सेक्युलर पक्षाचा पर्याय त्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळं जे उत्तर भारतीय मुस्लिम मतदान आहे ते सुद्धा काँग्रेसला पडू शकतं. कारण काही प्रमाणावर उत्तर भारतीयांवर अन्याय होतो, ही भावना उत्तर भारतीयांमध्ये आहे आणि त्यामुळं उत्तर भारतीयांचा चंक म्हणून हे मतदान भाजपकडे सरकू शकलं असतं. पण आता ते काँग्रेस असल्यामुळं काँग्रेसला पडणार आहे. आता परप्रांतीयांमध्ये एक मेजर चंक आहे, तो दक्षिण भारतीय मतदारांचा, आणि हे दक्षिण भारतीय मतदान हे काँग्रेसला होऊ शकतं असं दिसतं. हे मी का म्हणतोय, तर तेलंगणा असेल तर तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची चांगली पकड आहे, केरळामध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, तमिळनाडूमध्ये सुद्धा काँग्रेस हा खूप मोठा पक्ष नसला तरी सत्ताधारी पक्षाचा एक घटक पक्ष आहे आणि या सगळ्यामुळं काँग्रेसचं चांगलं वजन हे दक्षिण भारतात आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं हा दक्षिण भारतीय मतदार हा काँग्रेसकडे वळू शकतो. म्हणजे जर काँग्रेस आणि ठाकरे हे एकत्रित लढले असते तर ते मतदान ठाकरेंकडे वळलं नसतं किंवा ते काँग्रेसलाही झालं नसतं. याचं कारण म्हणजे शिवसेनेचा इतिहास. म्हणजे शिवसेनेचा जो इतिहास आहे तो इतिहास सुरू होतो तो दक्षिण भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे. म्हणजे बजाव पुंगी आणि हटाव लुंगी हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं. म्हणजे शिवसेना आणि मनसे सध्या जे उत्तर भारतीयांच्या विरोधात रान उठवतायत त्यांचं सगळ्यात पहिलं राजकारण म्हणजे बाळ ठाकरेंचं हे सगळ्यात पहिलं राजकारण दक्षिण भारतीयांच्या विरोधात सुरू झालं होतं. म्हणजे आता जो उत्तर भारतीय किंवा गुजराती, राजस्थानी ही लोक मराठी माणसावर मुंबईत अन्याय करताय, हा जो नरेटिव्ह आहे तो आता रिसेंट आहे. पण शिवसेनेच्या इतिहासामध्ये दक्षिण भारतीयांच्या विरोधात खूप मोठा आवाज हा शिवसेनेनं उठवला होता आणि त्यामुळं तेव्हापासूनच जे दक्षिण भारतीय मतदान आहे ते शिवसेनेला किंवा मनसेला पडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर, हे सगळं मतांचं गणित बघितल्यानंतर काँग्रेस आणि वंचित हे वेगळी लढल्यामुळं नेमका कुणाला फायदा होणार आहे आणि कुणाला तोटा होणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.